सगळ्यांनाच सुंदर असे केस हवे असतात. तर असे केस तुम्ही नॅचरल गोष्टी म्हणजे होम रेमेडीजने सुद्धा अचीव करू शकता. फक्त त्याची कन्सिस्टन्सी हवी. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला खंड न पडता करत राहणं गरजेचं आहे. अशीच आज आपण एक हेअर रेमेडी बनवणार आहोत. तर त्या हेअर रेमेडीसाठी बघा तुम्हाला कोरफडीची पानं छान अशी पाहिजे आहेत. तर इथे मी 3 कोरफडीची पानं घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यातून जो पिवळा जो रस बाहेर पडतो ना, जो केसांमध्ये आपल्यानंतर इचिंग करतो तो बाहेर निघून जातो आणि त्याच्यानंतर त्या कोरफडीमधला सगळा गर काढून घ्यायचा आहे. आता जी ही हेअर रेमेडी आहे ना ती तुम्हाला 1 तास केसांवरती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला छान असं माइल्ड शॅम्पू यूज करून धुवायचे आहे. तर कोरफड वापरल्यामुळे काय होतं बघा तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम दूर होतो. ड्रायनेस जी असते ना केसांमधली त्याच्यामुळे फाट्या फुटतात तो सुद्धा कोरफडीमुळे तुमचा खूप प्रमाणात कमी होतो. कारण की कोरफड ही तुमच्या केसांमध्ये हायड्रेशन लॉक करायला मदत करते. म्हणजे केसांना ड्राय होण्यापासून वाचवते. त्याचबरोबर हेअर फॉल कंट्रोल करायला सुद्धा कोरफड बऱ्याच प्रमाणात मदत करते. आता हा कोरफडीचा गर काढून घेतल्यानंतर आपण इथे एक लाल कांदा घेणार आहोत. तर बघा कांद्याचा रस आपण इथे याच्यासाठी वापरत आहे की एकाच हेअर पॅकमध्ये आपल्याला हेअर फॉल कंट्रोल करणं, त्याचबरोबर हेअर ग्रोथ दोन्ही गोष्टी भेटतील. तर दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला वेगवेगळे हेअर मास्क, त्याचबरोबर खूप मेस करणं गरजेचं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा एकाच हेअर पॅकमध्ये 2 गोष्टी ॲड करू शकता, ज्याने की हेअर फॉल पण कंट्रोल होईल आणि तुमची हेअर ग्रोथसुद्धा होईल. तर बघा कांदा हा सगळ्यात बेस्ट आहे हेअर ग्रोथसाठी असं मी तरी म्हणेल. आठवड्यातून एकदा जर तुम्ही कांद्याचा रस तुमच्या केसांवरती रेग्युलरली लावत असेल, तर तुमचे जिथे गेलेले केस आहेत म्हणजे की तुमच्या भांगामध्ये वगैरे तुमचं खूप असं ज्या साईडला तुम्ही भांग वगैरे पाडता तिथं केस खूप विजिबल दिसतं हेअर लाईन. तर तिथे तुम्हाला नवीन केस उगवलेले सुद्धा दिसतील. जर तुम्ही हेअर ऑइलिंग ऑलरेडी केलेलं असेल तर 1 चम्मच कोकोनट ऑइल टाकायचं आहे आणि केसांना बिलकुल तेल लावलेलं नसेल तर 2-3 चमचे लावायचं आहे तेल टाकायचं आहे. तर इथे मी 3 चमचे खोबरेल तेल टाकलेलं आहे आणि 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आणि त्याच्यानंतर आपण कांद्याचा काढलेला रस आणि कोरफडीचा गर सगळ्या गोष्टी छान ब्लेंड करून घ्यायच्या आहेत आणि अगदी तेल जसं लावतो ना मुळांना मसाज करून तसं लावायचं आहे. कारण की कांद्याचा रस हा मुळांवरती काम करणार आहे आणि कोरफडीचा गर जो आहे तो लेंथवरती सुद्धा काम करणार आहे स्प्लिटन्ससाठी आणि हायड्रेशनसाठी. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत आणि 1 तास केसांवरती ठेवून धुवून घ्यायच्या आहेत. आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून 3-4 वेळा जर ही हेअर रेमेडी तुम्ही यूज केली किंवा केसांवरती लावली तर ह्याचे खरंच खूप चांगले फायदे तुम्हाला दिसतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.